मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत जीवनाला नवी दिशा देणारा कलिंग. या युद्धात अपरिमित अशी हानी झाली. जवळजवळ 1 लाखाहून अधिक सैनिक निर्ममतापूर्वक मारले गेले. 1.5 लाखाहून अधिक लोक तिथून जखमी झाले. जखमी झालेल्या सैनिकांच्या अर्थकिंकाळ्या, मृत सैनिकांच्या शेवटच्या प्रदीर्घ हाका, प्रदीर्घ विलाप, रणभूमीवर जिकडे तिकडे चोहीकडे इतस्तता, विखुरलेल्या मृत तसेच घायाळ झालेल्या जिवंत देहांचा पडलेला सडा, त्यांच्या अर्थकिंकाळ्या, त्यांचे विव्हळणे, तडफडणे, झालेला निर्मम नरसंहार, रक्ताचे वाहणारे पाठ, रक्ताने न्हावून निघालेली रणभूमी पाहून कठोर हृदयाचा माणूस शेवटी द्रवला. पाषाणाच्या शेवटी पाझर फुटले. जिंकूनही त्याला आपण पराजित झाल्याची अनुभूती झाली. ते हृदयद्रावक चित्र पाहून तो शेवटी शांती वृक्षाच्या पसरलेल्या विस्तीर्ण सावलीखाली शरण गेला. म्हणजे सम्राट अशोक बुद्धाला शरण गेला आणि सम्राट अशोकाने बौद्ध भिक्षू उपगुप्त यांच्या उपयुक्त मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.